साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील वय वर्ष 76 यांचे शुक्रवारी 12 तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले। रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या। आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली। दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रजनीदेवी पाटील यांचा 26 जुलै 1948 रोजी जन्म झाला। त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून 4 पिढ्यांची सैनिकी परंपरा असल्याचे बर्गे कुटुंबांनी सांगितले। 16 मे 1968 रोजी त्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला। श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली। त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे।